हळद टाकायची आणि 1 वाटी बेसन टाकलेलं आहे. म्हणजे कमी तेलकट असं जाड भाज्यांसारखंच लागणारी अशी आपली बेसनची पोळी आहे. हे आता आपल्याला मिक्स करून घेऊन तव्यावर टाकून घ्यायची. हे बघा, हे बेसनच्या पोळीचं पीठ आहे. भाज्यांसारखंच आपण करून घ्यायची, जास्त पातळ नाही करायचे. म्हणजे आपण तव्यावर व्यवस्थित टाकून इथे भजीसारखंच लागतं आहे, पण कमी तेलात. आपलं जास्त तेलात नाही, कमी तेलात आपण करू शकतो. हे आता आपण तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं, आता पोळी टाकणार आहे. त्याच्यावर बेसनचा पोळा टाकला आता टाकून घेतलेला आहे.